तर मित्रांनो आता आपल्याला एक भाडं आलंय फुलीनगरचं गणेश मानकुंबरे यांचं फोन आता आपल्याला आलाय. तर चला जाऊ, गाडी आपली तिकडे मेगा भरून आणि जाऊ या. मित्रांनो नेट टाकायची असेल की घसरू नाही म्हणून आपण नेट टाकतो. तर गाई घसरू नाही म्हणून नेट टाकायला चाललं आणि गाई हिला घसरत नाही अजिबात, त्यामुळे नेट टाकली आपण. चला जाऊ. आता फुलेनगर मध्ये चाललोय. जे पुढे चाललेत ते गणेश मानकुंबरे आहेत आणि एक मित्रासाठी चाललाय त्यांचा प्रयत्न की त्यांच्या गाईला नैसर्गिक रेतन करावं. भिजत चाललेत ते, कारण की मित्राला सल्ला दिला तर चांगलाच दिला पाहिजे. तर बघूया आपण त्यांच्या गोट्यावर गेल्यानंतर गाय कशी काय आहे बघूया. अशा पद्धतीने ते मालक आहेत आणि त्यांच्या गोट्यावर चाललोय. पाऊस भयान पडतोय आज आणि 2-3 दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सांगितलाय. तर सर्वांना काळजी घ्या, सतर्कतेचा इशारा सांगितलेला आहे. तर ते मालक येतात, आपण ती भिजलोय. पण धंद्यात असं चालत नाही. आपली सर्व्हिस महत्वाची. जेवढं तुम्ही माणसाला सर्व्हिस चांगल्या पद्धती द्याल काय ते मित्र आहेत. चला जाऊया, गोटा तिकडे वाटतं, बघूया काय कसं आहे नियोजन. मी पण भिजलोय सारा. पाऊस चांगल्या पद्धतीचा आहे. रस्त्यानं आणायची तिकडून आता काय करणार. अशा पद्धतीने त्यांचा गोठा आहे. गाय आत बसलेली. बघूया नियोजन काय. ही अलीकडची भरायची. चांगला नाद जोपासलाय होय. ही गाभण आहे, ती पलीकडची गाभण आहे. मारत नाही ना. बराच नाद जोपासलाय तुम्ही. नमस्कार, नमस्ते. तर आपला परिचय करून द्या आपल्या चॅनलला. माझे नाव विनोद कदम, फुलेनगर वाई. आपल्याला हे पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे वडिलांच्या परंपरेनुसार वडील सुद्धा आमचे हे जपणूक करत होते पहिल्यापासून. आमच्याकडे पहिल्यापासून बैल, कोशी खिलार, काझी खिलार जाती होत्या. तर ही मला तेव्हापासून एक आवड आहे लहानपणापासून. तिला लहानाची मोठी केली, हिला सुद्धा लहानाची मोठी केली. ते सुद्धा थारपारकरमध्ये आणलेली आपण. घरचे मुरामस आहे आणि आपली काझी खिलार ही आणि ही कोशी खिलार. आपल्या जाती ह्या पहिल्यापासून आवड आहे. पहिल्यापासून तुम्हाला संगोपनाचा आवड आहे. पहिली काय बैल वगैरे गाय गुरु होती का आपल्या वडिलांच्या काळात? पहिली वडिलांच्या काळामध्ये बैल होती. आणि आणि म्हशी पण होत्या आणि गाई बी होती. तर वडील आता आमचे वाढलेले झाले 4 ते 5 वर्ष. तेव्हापासून मला थोडीशी अजून आवड वाढत चालली. एक दावणीला आपल्या असावं आपण हे ठेवतो. बरं, आता काय गाया सांभाळून भाऊ काय भेटते काय तुम्हाला ह्यातनं? माझ्या या गया समोर मी जैविक शेती करतोय आता. गोमूत्र म्हणा आणि ह्याच्यापासून बरंच काय मला मिळते. दावणीत असल्यामुळे आपल्याला जनावरांमुळे ह्या काही प्रॉब्लेम नाही, कुठल्या अडचणी नाही आहेत. प्रगतीचा मार्ग जरी झाला तरी तो भरपूर आहे मला. बरं, समाधान जे ह्यात आहे ते कशातच नाही समाधान. नाही, ह्या देशी गायांमध्ये जे आहे ना ते कुठल्या ह्याच्यात नाहीये आपल्याला. म्हणजे हे जे आपण करतोय ते आपलं मिळावं म्हणून मी पाळलेलं नाहीये. एक घरात आपल्या असावं त्यासाठी आपण केलेलं आहे. बरं, ह्या आधी आपल्याकडे गाया किती होत्या पहिल्या? म्हणजे आपल्या वडिलांच्या काळात गाया वडिलांच्या काळात एवढ्याच होत्या, 1-2-3 होत्या आणि पहिल्या म्हशी होत्या जास्त. आता ह्या गाई आपली ही लहान आहे ती ही तुम्ही मोठी केली. हे छोटी असताना जे लहानाची हिला मोठी केली. म्हणजे आपण विकत आणलेली का त्याच गाई? विकत नाही, मी विकत बी नाही, मी विकत घेत बी नाही. आता बरेच लोकांना दिलेले बी दान केलेले आहेत आणि आपण घेतो सुद्धा.
बरं आता आपली पहिली गाय कुठली ती कुठली पहिली सुरुवात पहिला कशी हा झाली? आहे. ही एक आणली आपण बर नंतर मग आमच्या पाहुण्यांनी मला दिली मालगावचे बर कदम. बरं आता तिचं त्याला कुठल्या बैलाची पैदास वगैरे काय आहे का माहिती? तिची ती आमच्या पाहुण्यांना माहिती आहे. बरं. ती काय आपल्या बरं आता तिचं वेद किती होय किंवा हिचं वेद? हिचं तिसरं वेत आहे. होय हा बर तिला शेरडीचं भरलेलं आहे हां आमच्या त्या पाहुण्यांनी. हां बर बरं आता तुम्ही तुमच्या ह्यांना सांगितलं मित्रांना की बाबा ते गोरक्षक जे आहेत हा तर त्या संदर्भात थोडासा अनुभव सांगा की गोरक्षक कसं झाला तुम्ही बाबा काय? गोरक्षक म्हणजे आपण कसे पहिल्यापासून शिवप्रतिष्ठानचे आपण कार्यकर्ते. आपल्याला म्हणजे पहिल्यापासून कुठेही असू दे जनावर दिसलं तरी आपल्याला पहिले माया आपण भरपूर केलेली आहे गायासाठी. देशी गाय म्हणलं की आपल्याला घरात वाचावी आणि आपल्या असावी, प्रत्येका दावणीला असावीच मराठी लोकांसाठी. हिंदू धर्मात ही आपल्याला पाहिजेच. जेवढी तुम्ही जोपासना कराल ह्या देशी गायांची तेवढी तुम्हाला कुठे कमी पडणार नाहीये. ती झालं की पण आता काय मोबाईलचं युग आलंय की पैशाशिवाय माणसाला किंवा प्रॉपर्टीशिवाय काय दुसरं सुचत नाही किंवा त्याच्याबद्दल ते दुसरं काय विचार करत नाही. मुख्य प्राण्यांवर दया किंवा असलं काय अजिबात माणसांच्या म्हणजे विचारात नाही किंवा काहीच करत नाहीत. त्याबद्दल काय सांगाल थोडं? त्याच्यामुळे कशा हल्ली आता पिढीचं हे चाललंय म्हणजे लोक दुर्लक्ष करत चाललेत. हे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. हे दावणीला आपल्या घरात प्रत्येकाच्या पाहिजेच. ह्याच्यापासून बरंच काही मिळतं. पण आजकाल काय होते मोबाईलवर माणसं दिवस बसतात पण असं गुरांचं नाद किंवा शेतीचा छंद बऱ्याच युवा पिढीला नाही. किंवा आता तुम्ही युवा दिसता बाबा या क्षेत्रात सर, तुम्हाला अनुभव आलाय म्हणून तुम्ही खिलार पाळले किंवा संगोपन चालले बरोबर ना? हा बरोबर. तर बाबा आता ही गाय आपण आज नैसर्गिक रत्नासाठी घेऊन चाललोय. हा. त्यासाठी आपण आलोय म्हणजे आम्ही आलोय बाबा. आता ह्या गाईला आपल्या हिचं कुठल्या वंशावळीतली खिलारमधलीच आहे पण वंशावळातली म्हणजे आपण माझे मित्र आहेत बर सोनकेचे. त्यांना मला छोटी कालवड दिली होती ही हा. बरं. ती लहानाची मोठी केलेली आहे. साधारण वय काय आता तुझी? वय साधारण तरी 3-3.5 वर्षाच्या वरची झालेली आहे काही. आता वेदबीत काय आपण घेतलं नाही नाही पहिल्या घेतलं नाही. बरं. तर आता खिलार गायचं तुम्ही संगोपन बी चांगल्या पद्धतीने करताय किंवा नियोजन त्यांचं पण त्यांच्यापासून फायदा नाही बरीच लोक म्हणतात पण तुम्ही थोडासा तरी फायदा त्याचा घेतला. फायदा भरपूर आहे. हा घेतला तर हा आपण आता म्हणजे शेती आपल्या आलं केलेले ऊस केलेले बर. हळद आहे हा आणि महत्वाचं म्हणजे तरकारी पण असते थोडीशी आपली भाजीपाल्याची. बर तर आपण ह्याच्यापासून गोमूत्र हा जीवामृत बनवतो. शेणखत साधारण जीव अमृत कसं बनवलं थोडस जीवामृत बनवतो आणि आपण डाळ घेतो प्रत्येकी. डाळीचं पीठ गुळ काळा गुळ देशीमध्ये म्हणजे तो ह्याच्यातला नाही पाहिजे केमिकल मधला. बर परत शेणखत हिचं देशी गाईचं शेणखत गोमूत्र ताक हा आणि बाकीचे हे सर्व एकत्र करून शन हा 24 तास करून शन मग आपण ढवळून एका बॅलरमध्ये करून शन हा त्याच्या 24 तासानंतरने आपण तयार झाल्यावरती त्याचं जैव अमृत आपण शेतीवरती पिकावरती फवारणी करतो किंवा ड्रिपद्वारे हा सोडतो. सर मग रासायनिक खतात आणि ह्या आपल्या जे आपण जीव अमृत बनवले तर ते किती चालतं किती म्हणजे गुणकारक आहे शेतीवर ह्याच्या? त्याच्यापासून गुणकारक भरपूर आहे जीवामृतपासून. हा रासायनिक खत ते रासायनिक खत ते तात्पुरतं त्याचा लागू होतं. इफेक्ट थोडासाच राहतोय 15 दिवस. कुठला रासायनिक रासायनिक खताचा? खताचा. ह्याचा तुम्हाला जमीनसाठी चांगला आहे. जमिनीचा पोतामध्ये फरक पडतोय. गांडूळ वाढतात जमिनीची भुसभुशीपणा वाढतोय. ज्यांच्यामुळं आज आपल्याला भाडं आलंय जे आपण चांगल्या पद्धतीची बावधन खिलार असेल किंवा माझं वैयक्तिक मी सुशील पिसाळ आपलं सर्व्हिस देतो गाडीतनं गाय व्यवस्थित नेणे आणणे तर ते गणेश मानकुंबरेत आपल्यावर मित्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मित्र आहेत. तर जराशी बोला तुमच्या मित्राबद्दल कसं काय मला फोन केला तुम्ही? नमस्कार. आमचे मित्र आणि पाहुणे सुद्धा बर विनोद कदम चा फोन आला गाय भरायला जायची बर तर म्हणलं ठीक आहे चला. सुशील शेठला फोन केला मग आम्ही आता नियोजन करू आपण शेंदुराला जायचं बर आणि कदम साहेबांचे गाय घेऊन शेंदुराला जाऊया.
बरं आता शेंदुर्जन मध्ये 4 वळू आहेत बाबा, त्यातल्या कोणाला फोन केला होता, कसं नियोजन ठरलंय ते सांगा. की बाबा वैयक्तिक असं नको की सुशीलनं सांगितलं ह्या बैलाचं किंवा त्या, प्रत्येकाला चॉईस असते किंवा प्रत्येकाला अनुभव असतो बैल कसा पाहिजे. विचार असा काय केला नाही अजून. हा. तिथे गेल्यावर मालकांना पसंत पडेल, जो आपल्याला कुठला पसंत पडेल तो शक्यतो सोडू आणि बघू आता तिथे गेल्यानंतर कुठला वळू चांगला किंवा काय. सगळे टॉपचेच वळू आहेत नवल्यांचे, त्या वळूला काय नाव ठेवायला जागाच नाही. आता आपल्या गाईला आपण पहिलवान भरलाय, पहिलवानवरती एक गाय गाबणी, सरजेवरती एक गाबणी, परत आम्ही नवल्यांचे तो हिरा बैल विकला त्यांना त्याच्यावर एक गाबणी, 3 गायी आपल्या त्यांच्यावर गाबणी आहेत. म्हणजे त्यांचा रिझल्ट चांगलाच आहे. बर असं आहे. आता हे जर हिला घेऊन जायचंय. बर चालतं, घेऊया मग. घेऊया चला. हे धरावं लागेल का नको? जरा की तुम्ही देतो त्याला काय ना प्रॉब्लेम. आता कसं आहे मारते का मला मारलं असतील. गाडी लांब आहे लांब आहे कासरा. गाडी डायरेक्ट सगळे मोठा तुम्ही मागे राहा, मी पुढे थांबतो. कुठनं रस्ता आहे गाय बघता काय हे विषय बघता गायचं थोडीशी पूजेले बघतं, बाकी मग काही नाही. पूजेला गाय नंतर काही करत आमचा नाही. इतिहासच आहे. पाहिजे. गाय काय शिवर नाही. कारी गाय गायला कुठनं कशी इतिहास? शांत आहे. चल चालतंय का भुजी रे? अहो शांत आहे तशी गाय कुठनं येणार आहे? फक्त. कुठनं जायचं तुम्ही पुढे? चला इकडून या साईडनं बाहेर. तिथून बघा इकडे या साईडला. हा तिकडून रस्ता आहे, चला घ्या. तर मित्रांनो कायमच आपल्या गाय बुजीरच असते. उघडलेलं आहे. अतिशय जातीवंत, देखणी सुंदर, तिची शिंग बघा, तळखोर बघा, गाईचा पल्ला बघा, अतिशय नामांकित. तर बरोबर आपली गाडी आज आलोय आपण आणि जाऊ दे, डायरेक्टच गाडीत चढल अशी अपेक्षा आहे मला गाई. का तर तिचा असा पारा सांगतोय गाई डायरेक्ट चढणार आहे. गाडी तशी मालकच तुम्ही चढा डायरेक्ट गाडीत. हा लक्ष्मी तुम्ही जावा. गाईचं नाव लक्ष्मी आहे. हा हा हा, गायचं नाव लक्ष्मी आहे का? हा सांगितलं नाही पहिले हो पहिले हो. काय गाय गायचं कान बिन बा कसं डायरेक्ट मालक तुम्ही चढा डायरेक्ट आत जाती आत. घोड्यागतच चढणार आहोत, तिला सवय. मालक गेला की गेली. आणि गणेशजी मागणं हा एक नंबर. फक्त पुढे जाऊन नाही अशी दृष्टीनं बांधा. नाही नाही लात मारत नाही अजिबात काय नाही. अशा पद्धतीने आपण आलोय ह्या गोठ्यावर आणि आतापर्यंत बऱ्याच गाय आणल्या आपण गाडीमध्ये, पण एवढी शांत गाय एकही आली नाही आतापर्यंत. आणि ही गाय एवढी शांत आली की काय बोलाय नको. मालक असल्यामुळं कसलाच गायीनं त्रास दिला नाही. सावकाश सावकाश सावकाश, अतिशय सावकाश. ए बाबड्या ये चल ये. काय नाव आहे? ये लक्ष्मी बाय ये. तुम्ही जावा. हो सावकाश घेऊ घ्या इकडून, चला सावकाश. जाऊ द्या जरा मोकळी. हा तुम्ही मागे चाला. त्या आवळं खायला बघा. आणि आता कसलं आवळं लागते ती बघू. कुठल्या क्वालिटीचं हे आवळं म्हणायचं? देशी आवळा आहे का? बर बर. आणि असा तोंड वाकडा करत लय भारी लागतोय. काय म्हणतात रानमेवा? हा असा रानमेवा नवल्यांच्या इथं आले आणि असं खातोय बघा. आणि जिभण लावलं माणसांच्या तोंडाला पाणी सुटणार प्रचंड. पाणी सुटणार. इकडे या मिशीवाले, इकडे मिशीवाले. आंबट असा आवळा खाऊन दाखवा. शूटिंग झालं. कसं लागतं? हा हा लय भारी. आज तिघांची बी चांगली सांगड जुळली बरं का आपल्या. वेतन झाल्यानंतर बाटलीचं नाव काय? कॅसवान. ही बाटली पाजली की 100% गाय हे गाप धरते असा विषय. गणेशजी उलट करा डायरेक्ट. हा पाजली पाजली. अशा पद्धतीनं आपण अशी खिलार गाय घेऊन आलतो आज. तर बावधन खिलार मध्ये